आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ए मायू उठ, मला बसू दे। उठ ग, उठ 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 उठ, बसू दे ना मला। मम्मी इकडे बघ। मम्मी माझ्याकडे नाही, इकडे सगळ्यांकडे बघ। सगळ्यांची तोंड कशी पडलेत, कोणीच काही बोलत नाहीये। पप्पांकडे बघ, तू हसत नाहीये ना म्हणून अपना जंगू दादा भी उदास है यार। ए आमची माधुरी, तू इस घर की जान है रे। जोपर्यंत तू हसत नाही ना तोपर्यंत कोणी नाही हसणार, हो की नाही? मम्मी हे सोड ग, इतकं सिरियसली नको घेऊ। म्हणजे माहितीये की सिरियस आहे, पण आता जे झालं ते झालं, आपण त्याला बदलू शकतो का? नाही ना। आणि आपलं बरोबर असताना सुद्धा आपल्याला ऐकावं लागलं म्हणजे आपला टाइमच खराब होता असं समजायचं आणि पुढे जायचं। हेच तू आम्हाला शिकवत आलीस ना, आणि आता तूच असं वागतेस। बरोबर बोलते शरू। किती दिवस असं डोक्यात ठेवणार आहेस तू? हा ए बिडो, बच्चा है तू, मेरा बच्चा, समझा ना? ऐसा रोने का नहीं, एकदम मस्त रहने का रहे, एकदम राफचिक, समझा क्या? क्या बोल रहा बिडू? एकदम सत्य बोला ना, मेरा फोन बजा बिडू। अरे बिडू, ए पमा बिडू, अरे छोड़ ना, मस्त रहना है, ऐसा मस्त शरू शरू काय झालं? काय झालं अगं? मला उद्या इंटरव्ह्यूला बोलवलंय। थँक्यू नोकरी मिळणार। एकदम सिक्सर मारणार इंटरव्ह्यू मध्ये तू, एकदम असा सॉलिड इंटरव्ह्यू देणार काय? मम्मी आता शरुताई जॉबला जाणार म्हणजे आरामात घरात पैसे येणार। मग ना आपण आपल्या कॅटरिंगचे ना 2-3 ब्रांच काढून टाकूया। हा मम्मी त्यापेक्षा आपण हॉटेलच टाकूया ना। मम्मी आपण घर घेऊया ना, आपण बंगलाच घेऊया। आपण आशुताईचं लग्न करूया, हा मांडव घालूया, तिच्यासाठी नवी साडी घेऊया, नवी दागिने घेऊया, आणि अजून काय काय करूया। मम्मी अगं माझ्या नोकरीमध्ये एवढं सगळं होणार आहे का? स्वामी प्लीज, मम्मीची स्वप्न जरा लिमिट मध्ये कर, जरा लिमिट मध्ये। तुला नोकरी लागली, तुझा पगार आला ना की थोडेसे पैसे बाजूला काढून ठेव, सगळे खर्च नको करू। येस मॅडम। आशीर्वाद। स्वामी काय चमत्कार करता हो, कसला मूड बदललाय आमच्या घरातला। आमचं घर असंच हसत खेळत राहू दे। काय झालं? बघ ना, पाणी आण लवकर, पाणी आण लवकर। काही अचानक काय झालं? चक्कर आली बहुतेक। मॅम मॅम ठीक आहात का? मी डॉक्टरांना फोन करतो, तू आराम करते, येतील लगेच। ऐक ना जय जय, काही एवढं झालेलं नाहीये। लग्नामध्ये ना थोडी धावपळ झाली, जरा थकल्यासारखं वाटलं, शक्ती गेली अंगातली म्हणून पडले। गोळी घ्यायची राहिली, गोळी नाही घेतली। काय करत असतेस तू? औषधं वेळेवर देणं एवढंच काम आहे ना, तेही जमत नाही का? आईच्या तब्येतीकडे लक्ष का नाहीये इथे? ओरडू नको, सॉरी 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 सॉरी। तिची काही चूक नाही, तिने दिली होती ती, मी विसरले गोळी घ्यायला। गोळ्या गोळ्या लवकर। हा आणते आणते।